सर्व प्रेक्षकांचे टॉक विथ जयेशमध्ये पुन्हा एकदा स्वागत. आता आपण बातचीत करणार आहोत श्रीरामपूर शहरातील प्रभाग क्रमांक 3 मधून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून जो उमेदवारीसाठी युवा चेहरा दिलेला आहे त्या चेहऱ्यासोबत. तो चेहरा म्हणजे या ठिकाणी आपल्या सोबत आहेत जुबेर शेख. जुबेर शेख, आपलं सर्वता प्रथम स्वागत. या निवडणुकीमध्ये आता आपण निवडणुकीला समोर जात आहात, निवडणुकीत उमेदवारी करतात. आपण या निवडणुकीतले हे जे पाऊल आहे ते लोकसेवेसाठी आहे की राजकारणासाठी? नक्कीच हे लोकसेवेसाठी पाऊल उचललं आहे मी. कारण मला लोकांची सेवा करण्याची संधी मिळावी आणि अ, ते सेवा करत असताना लोकांमध्ये माझा असा संपर्क आहेच. इथून पुढेही माझा संपर्क त्यांच्यासोबत वाढावं आणि त्यांची मी सेवा करून माझ्या प्रभागात जे त्यांचे रोजचे जे प्रॉब्लेम्स आहेत, जे मी डोळ्याने बघतो, ते मी कसे काय सॉल्व्ह करू शकतो, त्याच्यासाठी मी राजकारणात जाऊ असं इच्छितो. आपल्याप्रमाणे आपल्याला निवडावं, का निवडावं, असं एक थेट कारण जे जनतेच्या मनाशी जुळलेलं असेल. नागरिकांनी मला निवडावं आणि त्यांच्या भरपूर समस्या आहेत, जे असं पण ते मला भेटून बोलून सांगतच असतात. तर माझ्याकडे जर एखादा पद असेल, तर ते नक्कीच मी त्या पदाचा वापर करून त्यांचे प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह होतील, त्याच्यावर भर घालीन. आपलं जे राजकारण आहे ते पॉवरचं आहे का पॅशनचं आहे? नक्कीच माझं राजकारण हे पॅशनचं आहे. राजकारण हे काही लोकांसाठी पॉवरचं झालेलं असेल, पण आमच्यासाठी आत्ता ते पॅशनचंच आहे. मनात अशी इच्छा होती का आपण पण लोकांसाठी काहीतरी करावं. तर आता मी ज्या भागात मी राहतो, तिकडच्या लोकांची समस्या हे माझ्या डोळ्यासमोर आहे. ते बघून मला असं वाटलं का आपण सुद्धा लोकांची सेवा करावी, राजकारणात जावं आणि त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करावे. आपल्या भागातील जनता जी आहे ती कोणकोणत्या समस्याला रोज तोंड देते आणि त्यावर तुम्ही काय उपाय करू इच्छिता? भरपूर प्रश्न आहे लोकांचे. रस्ते आहे, रस्त्याचे प्रश्न आहे. रस्त्याला ठिकठिकाणी खड्डे आहे आणि रस्ते खोदून जे गटारीचं मध्यंतरी काम झालं, ते व्यवस्थित नाही आहे. पाण्याचा प्रश्न आहे. मध्यंतरी साठवण तलावामध्ये मृत जनावरं आढळले. काही लोकांनी त्याच्यामध्ये आपले ड्रेनेजचे पाणी वगैरे सोडले होते, त्याची बातमी पण लावली होती. असे भरपूर समस्या लोकांच्या आहेत. स्वच्छतेचा प्रश्न एक गंभीर आहे. कारण स्वच्छतेमुळं लोकांना वेगवेगळे आजार पण होतात. दवाखान्यात जातात बिचारे. 400-500 रोज कमावणारे लोकं आमच्या प्रभागातले आणि गरीब जनता राहते आमच्या प्रभागामध्ये. झोपडपट्टी आहे, स्लम एरिया आहे पूर्ण. तिथं 400-500 रोज कमावणारा माणूस दवाखान्यात जाऊन ₹1000 कसं काय भरणार? डॉक्टरांची फीस जरी ₹200 असली, तरी मेडिकलचं वगैरे मिळून ते ₹1000 जातातच. त्याच्यामुळं हे प्रश्न खूप गंभीर आहेत. काय वाटतं, काय यावर तुम्ही काय उपाययोजना करता जर जनतेने तुम्हाला संधी दिली तर? जनतेने जर मला संधी दिली, तर सर्वप्रथम आम्ही स्वच्छतेवर भर देऊ. का आपला प्रभाग हा शहरापेक्षा माझा प्रभाग कसा सुंदर दिसेल, कसा आदर्श असेल, तिकडं कशी स्वच्छता असेल आणि तिकडे जे रस्त्याचे प्रॉब्लेम्स आहेत, ते सर्वप्रथम आम्ही या गोष्टीवर भर देऊ. यापूर्वीचे नगरसेवक जे आहेत ते अपयशी ठरले असे वाटतं का तुम्हाला? नक्कीच अपयशी ठरलेले होते. ते जर यशस्वी असते, तर लोकांनी त्यांची इच्छा माझ्यापुढं बोललेच नसते का तुम्ही स्वतः थांबा, तुम्ही आपल्या गल्लीतले, आपल्या प्रभागातले स्थानिक उमेदवार आहेत आणि तुम्ही असल्यावर या सगळ्या गोष्टी रोज समोरून जाताना येताना तुम्ही बघता. तर याच्यासाठी आम्हाला काय म्हणतात त्याला संधी दिली, तर चांगलंच आहे. नेमकी काय समस्या आता प्रामुख्याने तुम्हाला जाणवत आहेत? प्रामुख्याने तिकडे जे समस्या आहेत, ते स्वच्छतेची समस्या आहे. ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसणार तुम्हाला. तुम्ही जर आमच्या प्रभागात राउंड मारला, तर हुसेननगर परिसर आहे. भरपूर ठिकाणी कचऱ्याचे ढीग तिकडं दिसणार. रस्त्याचा पण इश्यू आहे तिकडं. आमच्या प्रभागामध्ये विशेष करून शाळा, कॉलेजेस आणि भरपूर ट्युशन्स आहेत. तर भरपूर लोकांचे प्रश्न तिकडं आहेत, जे आपल्याला सोडवायचे आहेत. माझ्या अगोदरच्या नगरसेवकांनी याच्यावर काम केलेलं नाही आहे. म्हणून आम्हाला ते करायचं आहे. असं म्हणतात की नगरसेवक जे आहे ते निवडणुकीपुरते येतात,
आणि 5 वर्षानंतर पुन्हा डायरेक्ट 5 वर्षांनी दिसतात. असं काही अनुभव तुम्हाला काही हो, समजलाय हो, का? हो. खरंच असंच आहे अनुभव. का नगरसेवक हे फक्त निवडणुकीच्या 15 दिवसापूर्वी, महिनाभरापूर्वी येतात, लोकांना दिसतात, लोकांमध्ये फिरतात, त्यांच्या घरात जाऊन बसतात. असं दाखवतात की आम्ही तुमच्या घरातलेच आहे. पण ज्यावेळेस निवडणुकीचा निकाल लागतो, तर समोरचा नगरसेवक म्हणून निवडून आलेला व्यक्ती आमच्या प्रभागात दिसतच नाही, 5 वर्ष दिसत नाही. एखाद्या व्यक्तीची समस्या असली आणि त्याने जर फोन लावला, तर त्याला असा निरोप भेटतो का, "हां, ठीक आहे, ऑफिसवर ये, माझ्या बंगल्यावर ये." गरीब जनता असते, कुठं-कुठं धावणार. ह्या संपूर्ण आता हे जे समस्या तुम्हाला जाणवत आहे, जर जनतेने तुम्हाला संधी दिली, तर पहिल्या 100 दिवसामध्ये आपण असं काय ठोस काम करणार? कोणत्या प्रश्नाला सगळा हात घालणार? सर्वप्रथम आम्ही शासनाचे जे वेगवेगळे निधी येतात, त्याच्यातून आम्ही महिलांची सुरक्षेसाठी अ, तिकडं CCTV बसवण्याचे काम आम्ही करू. तिकडचे रस्ते सुधारण्याचे काम आम्ही करू आणि पिण्याच्या पाण्याच्या जे समस्या आहेत, त्याच्यावर आम्ही काय तोडगा काढता येईल आम्हाला, ते आम्ही करू. आम्ही पोलिसांसोबत कोऑर्डिनेट करू आणि तिकडे जे क्लासेस आहे, शाळा आहे, कॉलेजेस आहे, तर त्यांचा आम्ही योग्य ते बंदोबस्त लावू. जनतेच्या तक्रारींसाठी डोर टू डोर संपर्क आणि दुसरीकडे सोशल मीडियावर सध्याला फक्त सोशल मीडियावरची राजकारण. काय वाटतं तुम्हाला याच्यात? नक्कीच सोशल मीडिया हा जो प्लॅटफॉर्म आहे, हा आजच्या म्हणजे जनरेशनमध्ये एक कॉमन विषय झालेला आहे. पण आमचा संपर्क आधीपासून डोर टू डोर आहे, आत्ता पण आहे आणि पुढं पण राहणार. तर या ठिकाणी आता निवडून आल्यावर आपण जसं आता 2 मिनिटं आधी बोललात, की यापूर्वी बोललात, की लोक निवडून आल्यावर 5 वर्ष दिसत नाही. तर आपण या माध्यमातून जनतेला वचन देऊ शकता का, की आपण जनतेसाठी तत्पर सेवेसाठी त्यांच्यासाठी उपलब्ध राहील? नक्कीच वचन देऊ शकतो. कारण वचन पण द्यायची गरज नाही. आमच्या प्रभागामध्ये किंबहुना आमच्या पूर्ण वार्ड नंबर 1 परिसरामध्ये ज्या लोकांशी आमचा संपर्क आहे, ते 24 तास मला भेटू शकतात. कधीही मला फोन करू शकतात. माझ्या घरी येऊ शकतात. असा माझा संपर्क आजही आहे. काय या जनसंपर्काच्या जोरावर आज आपण तिथं भेटतो, तुम्ही लोकांशी भेटीगाठी चालू आहेत, आता प्रचार देखील सुरू आहे. काय एकंदरीत जाणवतंय जनतेच्या मनात काय? तुमच्या बद्दलची भावना काय? आम आम्हाला जी भावना आता जी आमच्या समोर येते, आम्ही फिरतोय लोकांमध्ये, तर लोकांचं हेच म्हणणं आहे का आता त्यांना बदल हवा आहे. त्यांना एक युवा चेहरा पाहिजे, जो त्यांच्यासाठी धडपडेल, त्यांच्यासाठी धावपळ करेल, त्यांच्या समस्या जाणून घेईल. सध्याला राजकारणामध्ये अनेक युवक चेहरे येत आहेत. ते फक्त त्यांना बॅनरवर संधी मिळते. प्रत्यक्षात निर्णयामध्ये त्याला घेतलं जात नाही. काय हो याबद्दल मत काय तुमचं? तसं पाहिलं तर बॅनरबाजी जी आहे ते त्याचं काय एवढं महत्त्व नाही आहे. लोकांमध्ये संपर्कात राहणं, लोकांच्या संपर्कात राहणं, लोकांच्या मनात राहणं. माझा संपर्क म्हणजे मी लोकांच्या मनात राहतो. मी प्रत्येक कुटुंबाचा माणूस म्हणून राहतो. त्यांना मी माझा कुटुंब समजतो. आपल्या प्रभागातील महिला सुरक्षाच्या दृष्टीने महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आपण काय करणार? काय वाटतं तुम्हाला नक्कीच आम्ही सध्याच्या त्याच्यावर परिस्थितीमध्ये? काम करू. अ, महिलांसाठी जे काही सुरक्षिततेबाबत आम्हाला करता येईल, ते सगळे कामं आम्ही करू. आम्ही पोलिसांसोबत कोऑर्डिनेट करू. आम्ही महिलांसाठी जिथं-जिथं त्यांना असं एरिया असेल का जिथं त्यांना प्रॉब्लेम येऊ शकतो येण्यात, जाण्यात, तर आम्ही तिकडे CCTV बसवण्याचं काम करू शासनाच्या माध्यमातून. काय वाटतं सध्याला जी वाढलेली गुन्हेगारी आहे त्याचा सर्वसामान्य जनतेला त्रास होतो? हो, नक्कीच गुन्हेगारी वाढलेली आहे आणि त्याचा त्रास सर्वसामान्य जनतेला होतोच आहे आणि आम्ही निवडून आल्याच्या नंतर अ, मी स्वतः पोलिसांना भेटन, मी SP साहेबांना भेटन आणि त्यांच्या सुरक्षेसाठी मला जे पाऊल उचलता येईल, सर्वप्रथम मी तेच काम करणार. असं बोललं जातं, अशी माहिती आमच्याकडे आहे, की आपण देखील गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहात. आपल्यावर देखील गुन्हे दाखल झालेले होते. तर समाजकार्य करताना असे गुन्हे दाखल होणारच आणि याच्या पुढेही जर समाजासाठी माझ्यावर गुन्हे दाखल झाले, तर ते मला मान्य आहे. याच्या अगोदर जे गुन्हे माझ्यावर दाखल झालेले आहेत, त्याच्यामधून मी निर्दोष सुटलेलो आहे. याच्या पुढेही जर माझ्यावर गुन्हे दाखल झाले आणि ते समाजासाठी झाले, तर मला ते नक्कीच आवडणार. आपल्या प्रभागातील स्वच्छता आणि सुरक्षता या दोघांची सांगड कशी घालणार?
आमच्या मनामध्ये तर स्वच्छ, सुंदर आणि आदर्श प्रभाग आमचा असावा. त्याच्यामध्ये ठिकठिकाणी CCTV असावेत. कचऱ्याचा योग्य नियोजन लागावा. कुठेही माणसाने जिथं कचरा टाकण्याची जागा आहे, आता तर कुठंच नाही आहे कचरा टाकण्याची जागा. आणि शहरापेक्षा सुंदर असा आमचा प्रभाग असावा. याच्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करू. काय सुविधा अवेलेबल झाल्या पाहिजे आमच्या तुमच्याकडे? प्रभागामध्ये मिनी स्टेडियम आहे. तो अर्धवट अवस्थेत आहे. त्याचं काम अजून पूर्ण नाही झालेलं आहे. आमच्या प्रभागामध्ये जॉगिंग ट्रॅक नाही आहे. जे ज्येष्ठ नागरिक आहे आणि जे लोकं सकाळचे वॉकिंग वगैरे करतात, त्यांच्यासाठी जॉगिंग ट्रॅक नाही आहे. तर आम्ही त्याच्यावर काम करू. जॉगिंग ट्रॅक आणू तिकडं. आम्ही ते मिनी स्टेडियमचं काम अर्धवट राहिलेलं आहे. पोरांची खेळण्याची जागा नाही आहे. जे म्हणजे याच्या माजी आमदार त्यांनी जे खेळणी वगैरे बसवले होते ते आता मोडकळीस आलेले आहे. जे गाडगेबाबा उद्यान आहे आमच्या इकडं, ते मोडकळीस आलेलं आहे. म्हणजे व्यवस्थित काहीच नाही आहे. तर लोकांना या सगळ्या गोष्टीची गरज आहे आणि ते सर्वप्रथम आम्ही ते तिकडं काम करणार. अनेक वेळा असं सांगतं पक्षाचे आदेश असतात. एकीकडे पक्षाचे निर्णय असेल आणि तिकडं दुसरीकडे जनता असेल, तर आपण निवडणार कसं? कोणाच्या बाजूने जाणार? हो, नक्कीच मी एका पक्षाकडनं निवडणूक लढवतोय. मी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना या पक्षाकडनं निवडणूक लढवतोय. पण मी जनते जनता मला निवडून देणार आहे. तर मी नक्कीच जनतेच्या साईडनेच उभं राहणार आहे आणि जनतेसाठी मी पक्षासोबत पण भांडणार. जर पक्षाच्या एखाद्या निर्णयामुळे तुमच्या भागातील किंवा शहरातील जनतेचं नुकसान होणार असेल, तर त्यावेळेस तुमची भूमिका काय असणार आहे? हो, नक्कीच मी जनतेसोबत राहीन आणि मी त्याच्यासाठी आमच्या पक्षासोबत, पक्षश्रेष्ठींसोबत मी भांडन. आमचा पक्ष म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा जे पक्ष आहे ते आता माजी मुख्यमंत्री आहे. ते मुख्यमंत्री असताना त्यांनी जनतेसाठी कोरोना काळात जे काही केलं ते पूर्ण भारताला माहिती आहे. आणि अख्ख्या भारतामध्ये त्यांना ते पुरस्कार भेटला आहे की त्यांनी जे कार्य केलं कोरोना काळामध्ये. आणि नक्कीच तो पण विचार आमच्या मनामध्ये आहे, आमच्या ध्यानामध्ये आहे. पण जनतेपुढं आम्ही कोणालाही नाही बघणार. आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे, आजचे युवक जे आहे ते राजकारणाला एक करिअर म्हणून बघतात. तर आपण हे राजकारणामध्ये जे पाऊल आहे, ते करिअर म्हणून बघताय की जबाबदारी म्हणून? बऱ्याच लोकांना हा गैरसमज असतो का राजकारण म्हणजे त्याचं करिअर असू शकतो. पण माझ्यासाठी ती जबाबदारी असणार. कारण मला जी जबाबदारी लोकांकडनं भेटणार आहे, ती जबाबदारी मला पूर्ण करावी लागणार आहे. अ, 5 वर्षांचा जो निवडणूक आहे, आता येते पुढील 5 वर्षासाठी जर जनतेने तुम्हाला निवडून दिलं, तर तुमच्याकडे काही विकास आराखडा आहे का? नक्कीच आम्ही त्याच्यावर काम करतोय आता. काही पूर्वतयारी नसताना आम्ही या निवडणुकीत उतरलोय. पण आमचं त्याच्यावर काम चालू आहे. आम्ही येणाऱ्या काळात असं काही काम करून दाखवणार लोकांना, का पुढच्या वेळेस पुढच्या पंचवार्षिकच्या पूर्वीच लोकं आमच्याकडे येऊन म्हणणार का तुम्हीच पुढच्या वेळेस तुम्हीच इकडनं फॉर्म भरा, तुम्हीच इकडनं निवडणूक लढवा. या पद्धतीने आम्ही फक्त वचन देणार नाही, फक्त बोलणार नाही, आम्ही काम करून दाखवणार. पुढं पुढच्या 5 वर्षांनी जर तुम्हाला जनतेने निवडून दिलं, पुन्हा 5 वर्षांनी त्यांच्या समोर येण्याची आपल्याला वेळ आली, तर जनतेने काय म्हणलं पाहिजे की 5 वर्षात या पठ्ठ्याने काय केलं? आता मी ते सांगितलं तुम्हाला का निवडणुकीच्या पूर्वीच लोकं मला येऊन सांगतील का परत तुम्हीच निवडणूक लढवा. माझे काम बघून, जे काम मी करणार ते काम बघून लोकं मला सांगतील का तुम्ही निवडणूक लढवा, आम्हाला दुसरा उमेदवार नकोय. पण भले मला पक्ष तिकडनं उमेदवारी देऊ किंवा नाही देऊ. जर जनतेचा आवाज आला तर मी उभं राहणार आणि त्यांची सेवा करणार. तुमच्या नेतृत्वामध्ये किंवा तुम्ही आता उमेदवारी एक नेतृत्व करता, तुमच्या नेतृत्वामध्ये लोकांना काय बदल जाणवावा असं वाटतं तुम्हाला? नेहमीचे प्रश्न हे रोड असतील, स्ट्रीट लाईट असतील, नेहमी अर्ज द्या स्ट्रीट लाईट बदलायसाठी. ते बंद पडले, कोणी बघणारा नाहीये. रस्त्याला खड्डे पडले, ज्याच्या मनात आलं त्याने रस्ता खणून टाकला, कोणाला विचारलं नाही, काय नाही. बुजवताना व्यवस्थित नाही बुजवला. त्याच्यामुळे होणारे ॲक्सिडेंट, त्याच्यामुळं आणि ते ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग, भरपूर अशा समस्या आहेत. आमचा प्रभाग म्हणण्यापेक्षा पूर्ण श्रीरामपूर म्हणलं तरी चालेल.
तुम्ही स्वतः फिरत असतील श्रीरामपुरात, ठिकठिकाणी तुम्हाला हा दृश्य बघायला मिळणार. तुम्ही हुसेननगर बघा, तीच अवस्था आहे. तुम्ही ते रेल्वे लाईनच्या शेजारनं जे रोड जातो गोडाऊनपासनं ते बघा, तीच अवस्था आहे. तुमच्या पोटातलं पाणी नाही, तुमची पूर्ण गाडी आली तर त्याचे स्क्रू पडतात खाली फिरून फिरून, असे रोड झालेले आहेत. भरपूर काम करायची गरज आहे आणि ते आम्ही सगळं करू. जेवढं आमच्या हातात असेल तेवढं सगळं आम्ही करू आणि जनतेला कुठेही आम्ही नाराज करणार नाही. जनता आमच्यापासून खुशच राहणार. गेल्या काही वर्षांपासून आपण समाजकारणात सक्रिय आहेत. कसे संबंध आहेत प्रभागामध्ये तुमचे? तसं तर मी त्या प्रभागातच जन्मलो, तिकडंच वाढलो. माझं बालपण तिकडं गेलं. तिकडचा प्रत्येक कुटुंब हा माझा कुटुंब आहे. मी जरी निवडणूक लढवली आणि मी जिंकलो, तरी मी प्रत्येक नागरिकाला माझ्या प्रभागातल्या माझं कुटुंब समजतो आणि याच्या पुढेही समजणार. आता आपण पुढच्या राऊंडकडे वळूया. एका वाक्यात सांगा की मी नगरसेवक झालो तर. मी नगरसेवक झालो तर प्रत्येक कुटुंबामध्ये मी कसं पोहोचणार? प्रत्येक कुटुंबाने मला त्यांच्या घरातला सदस्य समजायला पाहिजे, याचा मी प्रयत्न करणार. आपल्यासाठी नेता म्हणजे काय? नेता म्हणजे 24 तास जनतेसाठी अवेलेबल असणारा नेता. पुढच्या वेळेस निवडणुकीला समोर जात असताना लोकांनी काय म्हणावं तुम्हाला? शिवसेनेच्या वाघाने करून दाखवलं. धन्यवाद. या ठिकाणी प्रभाग 3 मधून शिवसेना उभाटा गटाकडून या ठिकाणी जे आहे उमेदवारी करत असलेले जुबेर शेख यांनी निवडणुकीला सामोरे जात असताना कशा पद्धतीने त्या प्रभागातील समस्या आहेत त्यावर काय मार्ग काढला पाहिजे, त्याचबरोबर इतर विषयांना हात घालून आपल्या मनातील गोष्टी टॉक विथ जयेशमध्ये सांगितल्या. तेव्हा टॉक विथ जयेशमध्ये यावेळी आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन चेहऱ्यासोबत. तोपर्यंत नमस्कार.